श्री राम, जय श्री राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम. आपल्या गुरुजनांना माझं फक्त इतकंच निवेदन आहे, जिचा पती तपस्वी वेशात राहील त्याची पत्नी राजसी थाटात राहील हे तिला शोभेल का? हे स्त्री धर्माच्या अनुकूल आहे का? आणि यामुळे माझ्या पिताश्रींची शोभा वाढेल का? की माझ्या सासरची कीर्ती यश वाढेल? माताश्री, तुम्ही मलाही हे वस्त्र प्रदान करा आणि शिकवा हे कसं नेसलं जातं. सूनबाई, मी तुला शिकवते कशी नेसली जातात ही वस्त्र. तुला खूप आवडली आहेत ना? ये माझ्या सोबत, मी शिकवते तुला, मी नेसवते. हे घे, तुझी वस्त्र काढ आणि ही वस्त्र नेस आणि ही आभूषणही काढून ठेव. नाही सीते, तू भलेही मुनी वस्त्र नेस, पण ही आभूषणं काढू नकोस. एका सौभाग्यवतीसाठी आभूषण रहित असणं हे अपशकुन आहे पुत्री. जशी आज्ञा गुरुमाता. रामाशिवाय अयोध्या ओस पडेल, ओस पडेल, ओस पडेल. स्मशान वाटेल, स्मशान वाटेल. मग या ओस पडलेल्या अयोध्येचं राज्य द्या तुमच्या भरतला. आम्ही हा अन्याय नाही होऊ देणार, नाही होऊ देणार, नाही होऊ देणार, नाही होऊ देणार. नाही, 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 नाही. कैसे जाब से सिए को लाया, दे न सका आश्रय और छाया. राम सिया को दे वनवास, कुछ न बचा दशरथ के पास. हे विधात्या, हे दृश्य पाहूनही माझे प्राण निघाले नाहीत. मी महाराज जनकांना काय तोंड दाखवणार, काय तोंड दाखवणार. मला समजतो पुत्री, जिथे कैकेयी सारखी क्रूर स्त्री राहते तिथे तू तिथे अजिबात राहू इच्छणार नाहीस. काही हरकत नाही पुत्री, काही हरकत नाही. तू तुझ्या पिताश्रींकडे निघून जा, तू तुझ्या पिताश्रींकडे निघून जा पुत्री. पण वनात जाण्याचा विचार त्यागून टाक. तिथले असह्य कष्ट तुला सहन होणार नाहीत पुत्री. वनात जाण्याचा विचार त्यागून टाक जानकी, त्यागून टाक. माझा प्राण माझ्या पती सोबतच जाईल. मग तुम्ही माझ्या मृत शरीराला थांबवून काय कराल पिताश्री? जानकी,
जानकी माझ्यावर अनुग्रह करा. पतिचरणांच्या सेवेपासून मला रोखू नका. राम, तू जेवढा जास्त विलंब करशील तेवढेच जास्त तुझे पिताश्री विचलित होतील. चांगलं होईल तू शीघ्र वनासाठी प्रस्थान केलंस तर. माते, तुम्ही बरोबर बोलत आहात. राम राम चला निघूया. राम थांब पुत्र थांब. त्यांना थांबव ना सुमंत, त्यांना थांबव. सुमंत त्यांना थांबव, त्यांना थांबव ना सुमंत, त्यांना थांबव. चरणों में श्रीनाथ के यात्रा लिखी अनंत, ममता की मृदु छायूं पा न सके भगवंत. आम्ही रामाला वनात जाऊ देणार नाही. तुम्ही अयोध्येचा प्राण आहात राम. अयोध्या सोडून जाऊ नका. अयोध्या सोडून जाऊ नका. आम्हाला सोडून जाऊ नका. राम, तुम्ही वनात जाऊ नका. त्या कैकेयीला वनात पाठवा, जिने अयोध्येच्या प्रसन्नतेला व्यथेमध्ये बदलला आहे. तुमच्याशिवाय अयोध्येमध्ये काहीच नाही राम. तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही सुद्धा तुमच्या सोबत वनात येऊ. हो हो, जिथे राजा राम तिथेच प्रजा. रामाशिवाय अयोध्येमध्ये कोणीच राहणार नाही. करू देवस पडलेल्या अयोध्येवर भरतला राज्य. आम्ही भरतला राजा होऊ देणार नाही. आम्ही विद्रोह करू. शांत व्हा, शांत व्हा. कुणाविरुद्ध विद्रोह करणार आहात तुम्ही? त्या अन्यायी राजाच्या विरुद्ध, ज्याने आमच्या रामाला वनवास दिला. तुम्हाला माहित आहे तुम्ही अन्यायी कुणाला म्हणत आहात? त्याला ज्याने आजपर्यंत सदैव न्यायाची पताका फडकवली आहे. जो आपल्या प्रजेला आपली संतती मानून त्यांच्या सुखदुःखाचा सांभाळ करत आले आहेत, त्यांचं रक्षण करत आलं आहे, त्यांचं पालन करत आलं आहे. जो राजा आपल्या वचनांचं पालन करण्यासाठी आपल्या पुत्राचे बलिदान देऊ शकतो, अशा आदर्श राजाविरुद्ध विद्रोह कराल तुम्ही? जर ते तुम्हा सर्वांना आपली संतती समजून तुमचा सांभाळ करत आले आहेत, तर हे तुमचं कर्तव्य नाही का की त्यांच्या या वैयक्तिक संकटाच्या वेळी तुम्ही त्यांना साथ द्यावी? त्यांना आधार द्यावा, त्यांना थोडी सहानुभूती दाखवावी. जर हा राम तुम्हाला प्रिय आहे, जर या रामाला तुम्ही तुमचा राम समजता,
तर तुम्हाला मी विनंती करतो, माझ्या पिताश्रींना आणखी दुःख देऊ नका. तुम्ही सगळे मिळून असं काहीतरी करा ज्यामुळे तुमचे महाराज दशरथ यांना दुःख होऊ नये, त्यांना सुख मिळावं. आम्हाला वनात जाण्याची आज्ञा द्या. आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार. अयोध्या सोडून जाऊ नका. अयोध्या सोडून जाऊ नका. राम जातो आहे. माझा राम जातो आहे, त्याला कोणीतरी थांबवा. कोणीतरी थांबवा, माझा राम जातो आहे. राम थांब. राम थांब. महाराज राम थांब. राम तुझ्या पित्याला सोडून जाऊ नको. राम थांब. राम थांब. महाराज थांब. राम थांब. स्वतःला सांभाळा. राम जाऊ नको. थांब. राम थांब. महाराज हात नको लावूस मला कलंकिनी. दूर हो माझ्या समोरून. आम्ही या क्षणापासून तुझा परित्याग करत आहोत. मला माझ्या रामापासून वेगळं करणारी चांडाळीनी, आज आम्ही ही घोषणा करत आहोत की विवाहाच्या वेळी आम्ही तुला जी वचनं दिली होती ती सगळी वचनं आम्ही समाप्त करून टाकली. यानंतर कधीही जन्मांतरीही आमचा तुझ्याशी कोणताही संबंध राहणार नाही. तू आजपासून, या क्षणापासूनच स्वतःला विधवा समज. विधवा. आणि आम्ही ही सुद्धा घोषणा करत आहोत प्रजाजन हो, की माझ्या रामाच्या अनुपस्थितीमध्ये जर भरत अयोध्येच्या राजसिंहासनावर बसला तर तो माझ्या मृत्यूनंतर माझा दाह संस्कार करण्यापासून वंचित राहील. सांभाळा महाराज, तुम्ही स्वतःला सांभाळा. कौसल्या, मला तुझ्या कक्षात घेऊन चल. कौसल्या, जिथे आमच्या रामाच्या स्मृती चहूकडे पसरल्या आहे, आम्हाला तिकडेच घेऊन चल. आमच्या रामाच्या माते, आम्हाला तिकडेच घेऊन चल. राम. राम. हमरी ना सोचो दशरथ जी की सोचो, तुम में जिनके प्राण बसे. तुम में जिनके प्राण बसे. अवध को भूलो उन माँ को न भूलो, जो तुम्हारा मुख देख जिए. जो तुम्हारा मुख देख जिए. ये हृदय सा
जाए भरत अवध के राजा, ये भी हमें स्वीकार है भगवन, ये भी हमें स्वीकार है भगवन। किंतु तुम्हारे बिन पड़े जीना तो जीवन पर धिक्कार है भगवन, जीवन पर धिक्कार है भगवन। प्रभु हम तुम्हारे संग संग चलेंगे, जहाँ तुम रहोगे वहीं हम रहेंगे। हम त्याग कर भगवान पिता के वचन मत निभाओ, वनवास को मत जाओ। रुक जाओ प्रभु रुक जाओ, हे राम जी मत जाओ, सिया भगवती रुक जाओ। हे पूर्ववासी तुम जो हमारा आंसुओं से मार्ग भिगाओगे ऐसे, आंसुओं से मार्ग भिगाओगे ऐसे। भीगे पथ पर कैसे चलेंगे, कुल का मान बढ़ाएंगे कैसे, कुल का मान बढ़ाएंगे कैसे। हंस कर विदा दो हमको भुला दो, ये मोह माया मन से मिटा दो। कर्तव्य पालन के समय भावुक बनो न बनाओ, हे प्रिय जनों हट जाओ, पूर्ववासियों हट जाओ। हट मत करो हट जाओ, पथ छोड़ दो हट जाओ, मत जाओ राम मत जाओ, रुक जाओ सिया रुक जाओ। राजकुमार की राजसिनिधिया, वन में दिया भवन में सुधिया, वन में दिया भवन में सुधिया। सुधिया उर से लगाए, लखन उपस्थिति का सुख पाए, लखन उपस्थिति का सुख पाए। राम माझा राम आला, माझा राम आला. राम राम सांभाळा स्वतःला महाराज. राम मला सोडून जाऊ नको राम.
मला सोडून जाऊ नको राम. राम राम महाराज महाराज महाराज